रोजचीच पायपीट पोटापरी धावपळ, माथ्यावर नारायण खाली चटके पायतळ. विसाव्याच्या वखुताला तुझ्या भेटीची ही आस, विसाव्याच्या वखुताला तुझ्या भेटीची ही आस. वारी निघाली पंढरी उरी दर्शनाचा ध्यास, वारी निघाली पंढरी उरी दर्शनाचा ध्यास. 28 युगांपासून चंद्रभागेच्या काठावर आम्हा लेकरांसाठी तो उभाच आहे. तो पंढरीत जरी असला तरी प्रत्येकाच्या घरात आहे, मनामनात आहे. तो संतांच्या मांदियाळीत आहे, तो भक्तांच्या आळीत आहे. तो आस्तिकांच्या गंधात आहे, तर तो नास्तिकांच्या सुगंधात आहे. पांडुरंग, विठुराया, विठू माऊली, कानडा राजा पंढरीचा, अशा कितीतरी नामाने तो चराचरात आहे. म्हणूनच त्याच्या भेटीची ओढ ही अतूट असते. आणि मग त्याच्या भेटीसाठी वारी निघते. वारी कधी एसटीच्या गर्दीत, कधी टेम्पोच्या वर्दीत, कधी माऊलीच्या पायी वारीत, तर कधी नाशिकच्या सायकल वारीत. 5 फेब्रुवारी 2012 या दिवशी माझी आई स्वर्गवासी झाली आणि ती अतिशय धार्मिक स्वभावाची असल्यामुळे तिला आपण कोणत्या स्वरूपात श्रद्धांजली अर्पण करावी या विवंचनेत मी असताना एक विचार आला की आपण पंढरपूरला जाऊन येऊ. नुसतं गाडीने जाऊन काही साध्य झालं नसतं. दुसरा पर्याय होता की पायी दिंडीमध्ये जायचं, परंतु शासकीय सेवेत असल्यामुळे 20 दिवसांची सुट्टी मिळणं हे थोडं दुरापास्त होतं. म्हणून एक मध्यम मार्ग मला सुचला की आपण सायकलने नाशिक ते पंढरपूर हा प्रवास करू. श्री हरीशजी बैजल म्हणजे एक सेवानिवृत्त IPS अधिकारी, गाढे अभ्यासक, सरकारी सेवेतील पाठीशी असलेला प्रगल्भ अनुभव, हाताशी असलेला पुस्तकांचा महासागर, गोरगरिबांची सेवा आणि निसर्गाचे संगोपन ही त्यांची खरी आवड. असे शांत आणि शिस्तबद्ध असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच श्री हरीश बैजल सर, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष. सायकलनेही पंढरीची वारी होते ही संकल्पना श्री हरीशजी बैजल सरांनी उदयास आणली आणि पंढरीच्या वारीत आणखीन एका वारीची, सायकल वारीची भर पडली आणि 8 माणसांच्या रूपाने पहिली पंढरपूर सायकल वारी पार पडली. एकट्याने हा प्रवास थोडा कठीण गेला असता, म्हणून मग मी समविचारी एक 7 लोक शोधले. त्यामध्ये मी होतो, माझे जे सायकलिंगचे गुरु होते हर्षद पूर्णपात्रे, त्यांचे जे सायकलिंगचे गुरु होते नाना गायधनी, त्यानंतर शैलेश राजहंस, विजू पाटील, भाई कंसारा, दिलीप धोंडगे, अजय मिश्रा, असे 8 जण आम्ही एकत्रित आलो आणि मग प्रॅक्टिस करत करत आम्ही शेवटी पंढरपूरला आम्ही 3 दिवसामध्ये पोचलो. आमच्या त्यावेळेस दर्शनसुद्धा झालं नव्हतं, परंतु पंढरपूरच्या आवारात पोचल्या असं वाटलं की आपल्याला विठ्ठल पावला. कारण कठीण असा प्रवास होता आणि अगोदर कोणी केलाही असेल त्याबद्दल मला माहिती नाही आहे, परंतु 3 दिवसामध्ये सायकलने नाशिक ते पंढरपूर हा प्रवास आम्हाला अतिशय एक नाविन्यपूर्ण वाटला. मग परत आल्यानंतर विचार केला, इथं बघितलं सायकलिंग करताना की अनेक लोक नित्यनियमाने रोज सकाळी सायकलिंग करतात 4ही दिशेने नाशिकच्या. मग त्यांना आपण एकत्रित एका अम्ब्रेलाखाली जर आणलं आणि मग ऑर्गनाइज सायकलिंग जर सुरू केली तर याला एक चांगलं मोठं आणि भव्य दिव्य असं स्वरूप लाभेल. आणि आपल्यासोबत काही जे सेफ्टीचे प्रिकॉशनरी टिप्स जे आहेत त्यांनासुद्धा आपण शेअर करू. ह्या विचारातून आम्ही सन 2013 नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची स्थापना केली. 8 माणसांपासून सुरू झालेली ही वारी बघता बघता लाखो किलोमीटर, हजारो सायकलिस्ट आणि शेकडो गावे जोडल्या गेली. केवळ उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आज अभिमानाने पहिल्या क्रमांकावर असलेले नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनकडे लोक बघत आहेत. NCFची स्थापना झाल्यानंतर या संघटनेची धुरा वाहण्यासाठी आम्ही सर्वसंमतीने पहिले विशाल उगले यांची निवड केली. संस्थेचं त्यांच्या अगोदर कुठल्याही प्रकारचं काही स्वरूप नव्हतं. त्या संस्थेला शेप देणं, त्याची वाढ करणं
आणि त्याची प्रसिद्धी करणं हे अतिशय खुबीने श्री विशाल उगले यांनी ही भूमिका पार पाडली. त्यानंतर आले श्री जसपालजी विर्दी आणि खऱ्या अर्थाने सायकलिंगची जी मूवमेंट जी आहे ती नाशिकमध्ये रोवण्याचं काम आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे तर ते जसपालने केलं. आणि त्या काळामध्ये अनेक नवीन नवीन राईड्स आपण सुरू करू शकलो आणि मेंबरशिप ड्राईव्हसुद्धा आपण भरपूर घेऊ शकलो. दुर्दैवाने त्यांचा वयाच्या 38व्या वर्षीच स्वर्गवास झाला आणि त्यानंतर मग आपल्याला श्री प्रवीण खाबिया यांचं नेतृत्व लाभलं. व्यापारी पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांनी या इव्हेंटला स्पॉन्सरशिप कशी मिळू शकेल आणि जो आर्थिक बोजा आपल्या मेंबर्सवरती पडत होता तो कमी कसा करता येईल यावरती त्यांनी भर दिला. त्यानंतर श्री रत्नाकर आहेर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपली जी नाशिक पेलेटॉन आहे तर ती इव्हेंट अतिशय चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलं. त्यामध्ये काही इंटरनॅशनल रायडर्ससुद्धा सहभागी आले होते. ती खरोखरच एक अभिमानाची गोष्ट नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनसाठी झाली होती. त्यांच्यानंतर श्री राजेंद्रजी वानखेडे यांनी अतिशय सक्षमपणे आणि प्रभावीपणे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची धुरा सांभाळली. त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक नवीन नवीन उपक्रम सुरू झाले. सामाजिक उपक्रम जास्त करून आपण त्यांच्यावरती भर दिला, ज्यामध्ये सभासदांचे वाढदिवस असतील तर त्या दिवशी अनाथदानचा कार्यक्रम करायचा, रक्तदान शिबिर आयोजित करायचे. नंतर मग सोशल एव्हिल्स जे आहेत समाजामध्ये, ज्या चुकीच्या प्रथा आहेत त्यांच्याविरुद्ध प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक राईड्स आणि अनेक मोहिमा शासनाच्या विविध खात्यांच्या सोबत सहकार्याने आपण त्या पार पाडू शकलो. मागच्या वर्षी श्री किशोर माने यांची निवड नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी झाली. कोविडच्या काळामध्ये जी विस्कळीत झालेली घडी होती तर ती घडी पूर्ववत करण्याची जबाबदारी श्री किशोर माने यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडली. 2012 मध्ये सुरू झालेल्या या पंढरपूर सायकल वारीला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे आणि 10व्या वर्षाची वारीची धुरा सध्याचे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किशोर माने यांच्याकडे आली. 2018 साली माझा मोठा मुलगा देवेन यांनी पंढरपूरला सायकलवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि असं समजलं की ग्रीन जर्सी घालून सायकलिंग करणारे जे सभासद आहे किंवा जे व्यक्ती आहे, ही संस्था दरवर्षी अनेक सायकलिस्टला घेऊन पंढरपूरला जात असते. याची चौकशी केल्यानंतर असं समजलं की ही संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरीश बैजल सरांनी सुरू केलेली नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन नावाची संस्था आहे आणि या संस्थेचं काम नाशिक महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून भारतात याचं काम आहे आणि भारतातली ही नावाजलेली एकमेव असे सायकलिस्ट फाउंडेशन आहे की ज्या 4000पेक्षा जास्त सभासद एकत्र आहेत. ही संस्था नुसतं सायकलिंग करत नाही तर सामाजिक काम अनेक उपक्रम करत असते. हे सर्व कार्य बघून मी भारावून गेलो. मला असं वाटलं की आपल्याला ज्या गोष्टीचा शोध होता ती म्हणजे ही नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सायकलिंग बरोबर अनेक चांगले उपक्रम आपण करू शकतो. ह्याच एका गोष्टीचा विचार केला आणि माझ्या मुलाने मी आमचं लगेच दुसऱ्याच दिवशी नाव रजिस्टर केलं, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सभासद झालो. तर ह्या संस्थेत आल्यानंतर मी अगदी भारावून गेलो. मला असं वाटलं की बाबा काय उपक्रम ह्या संस्थेत होत नाहीत. वृक्षारोपण असेल, शिबिर असेल, रक्तदान असेल, झाडांचं संगोपन असेल किंवा एखादा चांगला खेळाडू असेल त्या खेळाडूला सगळ्या नाशिक सायकलिस्टकडून संस्थापक अध्यक्षांकडनं, विद्यमान अध्यक्षांकडनं मदत करणे, त्या खेळाडूच्या कुठलीही गोष्टीची काही कमतरता असेल तर ती भरून काढणे, आर्थिक असेल किंवा कुठल्याही प्रकारचं काय असेल, ही संस्था प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत अग्रेसर असते आणि त्यांचं एकच ध्येय आहे की प्रत्येक खेळाडू हा पुढे गेला पाहिजे. त्याकरता सर्व संस्था आतोनात प्रयत्न करत असतात. आमचे मार्गदर्शक आदरणीय वानखेडे सर असेल, खाबिया सर असेल, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जवळपास 4 वारी प्रमुख म्हणून मी काम बघितलं. मग ती कोटमगाव वारी असेल, शेगाव वारी असेल, पंढरपूर वारी असेल, हे अतिशय योग्य प्रकारे काम बघितल्यानंतर
त्यांनी माझ्या खांद्यावर उपाध्यक्षपदाची धुरा दिली, ती सुद्धा यशस्वी पार पाडली. आणि माझा पण विश्वास बसत नव्हता, तर मला या सर्व लोकांच्या मार्गदर्शनामुळे नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे अध्यक्षपद ही सुद्धा एक जबाबदारी देण्यात आली आणि ती यशस्वीरित्या मी पूर्ण पार पडली. ही फक्त आणि फक्त माझ्या सर्व सायक्लिस्ट बंधू भगिनी, वडीलधारे, माझे संचालक मंडळ या सगळ्यांमुळेच मी ती यशस्वी पार पाडू शकलो. श्री किशोर माने म्हणजे शांत, संयमी, माणसे जोडणारा, कोणाच्याही मदतीला अर्ध्या रात्री धावून जाणारा, जीवाला जीव लावणारा, जेवढा माणसात रमतो तेवढाच निसर्गाच्या सानिध्यात झाडांच्या सेवेत राहणारा अवलिया. आणि त्याच्या या निसर्ग वेडाला साथ देण्यासाठी त्यांच्यासोबत कुदळ पावडे घेऊन झाडांचे संगोपन करणाऱ्या त्यांच्या सौ शीतल किशोर माने. या संस्थेत आल्यानंतर अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. कधी जर चुकलो असेल तर हक्काने समजून सांगणारे माझे वडीलधारे असतील, माझा मित्रपरिवार असेल, माझे मुलांसारखे मुलींसारखे असणारे अनेक सायक्लिस्ट असतील. या सायक्लिस्टने मला वेळोवेळी मार्गदर्शन केले, समजून सांगितले. तसेच चांगले जर काही उपक्रम केलेले असतील तर त्याबद्दल त्यांनी शाबासकीची थाप सुद्धा पाठीवर दिली. अशा या संस्थेसाठी मला वेळोवेळी प्रत्येक वेळेस काहीतरी आपण नवीन नवीन उपक्रम करावे, चांगल्या गोष्टी कराव्या आणि कामात करण्याची जास्त प्रेरणा मिळत गेली. ह्या सगळ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे, सांगितलेल्या छोट्या मोठ्या काही चूक असतील, काही सुधारणा असतील, याबद्दल मी प्रत्येकाच्या आयुष्यभर ऋणात राहू इच्छितो. मग तो छोटा असेल, माझ्या वयाचा असेल, वडीलधारे असेल, आमच्या भगिनी असतील. सायकलिंग क्षेत्रात आल्यानंतर मला खूप भगिनी मिळाल्या आणि त्या आयुष्यभर मी त्यांच्या ऋणात राहील की त्यांनी मला खूप भरभरून असं नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून प्रेम दिलं, त्याचप्रमाणे सहकार्य केलं, समजून घेतलं. कुठली काही चूक असेल, काही गोष्टी असतील तर मला वेळोवेळी सांगत गेल्या. आणि महिलांसाठी मला पण असं वाटायला लागलं नंतर की आपण महिलांकरता खूप उपक्रम घेतले पाहिजे. एक घरातली महिला जर फिट असेल तर सर्व कुटुंब फिट असतं. हम फिट तो इंडिया फिट. मग मी सुरुवात माझ्या मिसेसपासून केली. तिला पण सायकलिंग क्षेत्रात आणलं आणि सायकलिंगच्या ह्याच्यात आल्यानंतर तिलाही कळालं की आपल्याला खूप चांगल्या मैत्रिणी आहे, मोठ्या बहिणी आहेत, लहान बहिणी आहेत. आणि असं केल्यानंतर हा परिवार महिलांच्या बाबतीत नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन ही अशी संस्था असेल की ह्यात कुठल्याही वयाची महिला असेल तिला अतिशय आदरपूर्वक मान दिला जातो. उत्तम निरोगी आयुष्यासाठी सायकल चालवणे किती महत्त्वाचे आहे याचे मार्गदर्शन करीत वारी सुरू झाली. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले गेले. चौकाचौकात उभे राहून मेंबर गोळा करणे, कॅन्सरग्रस्तांना मदत करणे, वन्य प्राणी जीव सप्ताह राबवणे, स्वच्छता मोहीम राबवणे, पर्यावरण दिन साजरा करणे, वृक्षारोपण लागवड व वृक्षांचे संगोपन करणे, रक्तदान शिबिर भरवणे, वाहतुकीचे नियम व पालन याचे मार्गदर्शन शिबिर भरवणे, बेटी बचाव महिला दिन साजरीकरण करणे, गोरगरिबांना आर्थिक आणि भौतिक मदत करणे, कोरोना काळात मिशन फॉर हेल्थ मोहीम राबवणे, अशी अनेक सेवाभावी कार्य माननीय श्री हरीशजी बैजल सरांच्या मार्गदर्शनाने त्या काळातील तत्कालीन अध्यक्ष आणि संचालक मंडळाने केली. अध्यक्ष म्हणून या वारीची जबाबदारी घेताना किशोर मानेंची खरी परीक्षा ठरली. तब्बल 350 ते 400 सायकलिस्ट, त्यांची हायड्रेशन व्यवस्था, सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत आणि त्यानंतर त्यांची उत्तम निवास व्यवस्था झाली पाहिजे म्हणून किशोर माने आणि त्यांच्या मंडळातील सदस्य दिवसाची रात्र करीत होते. वारीची तारीख ठरली. अध्यक्ष श्री किशोर माने आणि फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी एकत्र येऊन आपल्या फाउंडेशनच्या सभासदांव्यतिरिक्त सायकलिंगची आवड असणाऱ्यांनाही या सायकल वारीचा आनंद आणि लाभ मिळावा म्हणून विठुरायाच्या भक्तीचा जागर करीत प्रसार फेरी सुरू केली.
जनमानसात वारीची उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून ठिकठिकाणी जाऊन आवाहन करण्यात आले. तृप्तीला काटकर, मी आणि माझा मुलगा प्रथमेश पंढरपूरला वारीला चाललोय. सायकलची वारी आहे, तुम्ही सगळेजण या. आम्ही जाते, तुम्ही येताय ना? यामिनी नटाळ, भक्तिमय वातावरणातले माझं हे दुसरं वर्ष पंढरपूर वारीचं. मेघा नीलकंठ सोंजे, काय ती सायकल, काय ती वारी, काय त्यातल्या लोक रे भो. मी पण त्या पंढरपूरला वारीला जाणार रे भो. तुम्ही येणार येतच ना? आपण सगळा मिळून जावा ना आणि मज्जा करानी, देवनं दर्शन घ्यावा ना भो. चला चला. मी आणि माझे मिस्टर पंढरपूर वारीला जातोय. तुम्ही येताय ना? नमस्कार, मी अध्यक्ष किशोर माने. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आयोजित 9, 10, 11 जूनच्या ऐतिहासिक अविस्मरणीय अशा पंढरपूर वारीत आम्ही सगळं सहभागी झालो आहे. आपण पण सहभागी व्हा आणि आपल्या जीवनातला अविस्मरणीय असा अनुभव आपण आमच्या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन सोबत येऊन घ्या. धन्यवाद. नमस्कार. 9, 10, 11 जून नाशिक सायकलिस्ट पंढरपूरला जात आहेत. आमच्याबरोबर आमचे श्री सुनील पवार आहेत. ते दिव्यांग आहेत, त्यांना एकच पाय, एका पायाने ते सायकल चालवत आहेत आणि ते आमच्या पंढरपूर वारीचं आकर्षण आहे. ते पण येत आहेत. तुम्ही येताय ना? नमस्कार, मी सचिन नरोटे, उपाध्यक्ष नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन. यंदा आपलं नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचं 9, 10, 11 जून रोजी आपण पंढरपूरला जात आहोत. सायकल वारी करत आहोत आणि आपली अतिशय भक्तिरसमय पंढरपूर सायकल वारी होत आहे. आणि माने साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली पंढरपूर सायकल वारी आहे. आणि आपण सगळे आम्ही ऑलमोस्ट आत्तापर्यंत 250 रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि अजून रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे. तर आम्ही जातोय पंढरपूर वारीला. तुम्ही येताय ना? जय हरी माऊली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन येत्या 9, 10, 11 जूनला पांडुरंगाच्या भेटीला जात आहे. अतिशय पर्यावरणपूरक आणि भक्तिमय रॅलीत आपण पण सहभागी व्हा. जय हरी विठ्ठल. लोखंडे, सचिव नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन. दिनांक 9, 10, 11 जून 2023 रोजी आपण नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची 11वी नाशिक ते पंढरपूर भक्तिरसमय सायकल वारी नेत आहोत. यासाठी मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन झालेले आहेत, अजूनही रजिस्ट्रेशन चालू आहेत. उत्साहवर्धक वारीसाठी आपण सगळ्यांनी, पुरुष महिलांनी सर्वांनी सहभागी व्हा. धन्यवाद. 2023 रोजी आपण पंढरपूर सायकल वारीसाठी जाऊ तर त्यानिमित्ताने आपण सायकलची प्रॅक्टिस करत आहोत. आणि नाशिक ते त्र्यंबकेश्वर विठ्ठल बाग रोजी आज आपले सगळे सायकलिस्ट प्रॅक्टिससाठी आलेले आहेत. या सर्वांचं नियोजन आमचे सिनियर सायकलिस्ट श्री मनोज गायधनी व त्यांचे भाचे श्री निमेश कुलकर्णी, उन्मेश जोशी या सर्वांनी इथं आमच्या सगळ्यांचा आदरातिथ्य केला. आम्हाला अल्पपहार दिला, चहा दिला आणि या प्रसन्न मातानं विठ्ठलाच्या सान्निध्यात सर्व नाशिक सायकलिस्टचे आमचा परिवार रमून गेला होता. त्यांच्या या नियोजनाबद्दल नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किशोर माने व सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य यांच्या वतीने आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. उत्तम व्यवस्थापन, वारीची सुसूत्रता आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत वारी कशी यशस्वी करता येईल याबद्दल वेळोवेळी श्री हरीश बैजल सरांनी केलेले मार्गदर्शन हे अध्यक्ष किशोर माने आणि त्यांच्या मंडळातील सर्व सदस्यांसाठी दिशादर्शक होते. सायकलीच्या नाव नोंदणीपासून तर त्यांच्या परतीच्या प्रवासाचे उत्तम नियोजन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वारीची तयारी पूर्ण झाली. विठ्ठलाचा रथ, 2 ॲम्ब्युलन्स, 5 ट्रॅव्हलिंग बस, 2 छोटा हत्ती, 3 ट्रक, 6 लेबर, 2 डॉक्टर, 2 नर्स अशा संपूर्ण लवाजम्यासह प्रत्येक सायकलिस्टसाठी लागणारे ड्रायफ्रूट्स, बिस्किट, चॉकलेट, राजगिऱ्याचे लाडू, पाणी बॉटल, त्यांचे 3 दिवसाचे ड्रेस असे संपूर्ण किट भरायला सुरुवात झाली. आणि दिनांक 8 जून रोजी प्रत्येक सायकलिस्टची वैयक्तिक बॅग जमा करून त्याला वारीसाठी लागणारे किट देण्यात आले. विठुरायाच्या भेटीसाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. प्रत्येकजण आपली सेवा देण्यासाठी हातभार लावित होता. डोळे भरून विठुरायाला बघण्यासाठी प्रत्येकजण सायकल वारीच्या दिंडीला निघण्यासाठी उत्सुक होता. आणि केवळ नाशिकमधूनच नाही तर सटाणा, मालेगाव, जळगाव, धुळे, पुणे, औरंगाबाद, मुंबई यासारख्या दूरवरच्या ठिकाणाहून देखील सायकलिस्ट प्रेमींनी सहभाग घेतला आणि सायकल वारीसाठी सज्ज झाले. दिनांक 9 जून 2023 विठुरायाच्या ओढीने नोंद केलेला प्रत्येक सायकलिस्ट ठरल्या वेळेत गोविंदनगरमधील मनोहर गार्डनमध्ये आपली सायकल आणि वारीचे किट घेऊन सकाळी 6 वाजताच सज्ज झाला. वारकऱ्यांची मांदियाळी जमू लागली, ओळखीचे चेहरे भेटू लागले. कोणी भक्तीचा नाद घुमवला तर कोणी वाद्याच्या ठेक्यावर ताल धरून मनसोक्त आनंदाची उधळण केली.
या सायकल वारीमध्ये विशेष कौतुकास्पद म्हणजे डोळे नसतानाही विठुरायाच्या चरणाचा स्पर्श करण्यासाठी काही अंध सायकलिस्ट देखील नवतरुणाला लाजवतील अशा जोशात सज्ज होते. श्री हरीशजी बैजल सर, श्री स्वामी श्रीखंडानंदजी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अशा विठुरायाच्या सजलेल्या रथाचे पूजन झाले. विठुरायाची पूजा झाली, आरती झाली, राष्ट्रगीत झाले आणि मान्यवरांनी वारीचा ध्वज फडकवून सगळे सायकलिस्ट वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. आनंद आणि आवडती सफर या द्विगुणित सुखाची ऊर्जा घेऊन एक एक सायकलिस्ट उत्साहाने आणि आनंदाने न थकता वाहतुकीचे आणि शिस्तीचे पालन करीत सायकल चालवित होते. एकमेकांना ऊर्जा देत होते. फिरत्या चाकाच्या गतीनेच सपाटीचा रस्ता बोलता बोलता संपला आणि चढ्याचा सिन्नरचा घाट लागला. प्रत्येक वारकरी आपल्याच जोशात प्रस्थान करीत होता, कारण त्यांना उत्साह आणि प्रेरणा देण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने घाटाच्या मध्यावर त्यांचा उत्साह वाढवित होते. काळजीने त्यांची विचारपूस करीत होते. थकल्या भागल्याला चीअरअप करीत होते. अध्यक्षांची ऊर्जा आणि उत्साह बघून मात्र प्रत्येक सायकलिस्ट घाटाचा चढा अति जलद गतीने चढून मार्गस्थ होत होते. सिन्नरचे लाडके व्यक्तिमत्व असलेले तरुण तडफदार समाजसेवक श्री रामभाऊ लोणारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नाशिक सायकलच्या सर्व वारकऱ्यांचे विशेष स्वागत करून चहा, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था करून फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने, वारी प्रमुख अविनाश लोखंडे आणि बाबूदादा ताजनपुरे तसेच संपूर्ण फाउंडेशनचे संचालक मंडळाचे आदराने स्वागत करून पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. सिन्नरकरांच्या पाहुणचाराने भारावून आपल्या वारकऱ्यांनी सिन्नरकरांसोबत वादकाच्या तालावर ताल धरला आणि मनसोक्त नाचून आलेला थकवा काढून पुन्हा पुढच्या मार्गाला मार्गस्थ झाले. हळूहळू वाढणारा उन्हाचा तडाखा आणि खड्ड्याच्या रस्त्यांना सावरत केवळ पुरुषच नाही तर महिला वारकरी देखील विठू नामाचा जयघोष करीत सायकल चालवत होत्या. पुढे हॉटेल प्रियालवर अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबासोबत वारकऱ्यांनी चहा, पाणी आणि नाश्त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि पुन्हा एकदा वादकाच्या तालावर थिरकून आपला थकवा घालून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तासा दीड तासाने नाना फड यांच्या नानज येथील गावकऱ्यांनी आपल्या संपूर्ण नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वारकऱ्यांचे मनपूर्वक स्वागत केले. सर्व वारकऱ्यांसाठी मसाला भात, उसळ आणि लापशीसारख्या सुग्रास स्नेहभोजनाची व्यवस्था केली. आपल्या वारकऱ्यांना काही कमी पडायला नको म्हणून माननीय बैजल सर सर्वांच्या पुढे जाऊन जातीने लक्ष घालत होते. वारकऱ्यांचा उत्साह अधिक द्विगुणित व्हावा म्हणून बालपणाचे दिवस आठवून वाद्य वाजवण्यात बैजल सर रममानही झाले होते. बघता बघता गरमागरम सुग्रास असे भोजन तयार झाले. पंक्ती बसल्या. वाडेकरांच्या लगबगी सुरू झाल्या. पांडुरंगाचा गजर झाला. असमंतात खमंगदार स्वादिष्ट जेवणाचा खमंग दरवळला. आणि जेवणाला सुरुवात झाली. अध्यक्ष किशोर माने आणि त्यांची पत्नी काळजीने प्रत्येकाची विचारपूस करून त्यांना काय हवं काय नको ते बघत होते. आणि हो, जेवण झाल्यावर ताटात कोणी उष्ट सोडू नये म्हणून स्वतः बैजल सर पत्रावळी जमा करण्याच्या ठिकाणी उभे होते. ज्यांनी अर्धवट अन्न ठेवले अशांना मात्र उठाभाषा काढायची लुटूपुटूची शिक्षा देखील करीत होते. सगळे वारकरी नाना फळांच्या सेवेत मंत्रमुग्ध झाले होते.
पोटभर जेवण करून तृप्त झाले. नाना फड यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने, वारी प्रमुख आणि इतर सदस्यांचा आदरपूर्वक सत्कार केला आणि तृप्तीचा ढेकर देत पुन्हा वारकरी पुढच्या मार्गाला मार्गस्थ झाले. चालता चालता आषाढीची भेट घेण्यासाठी सायकलवारी सोबतच गावागावातून पायी वारीला निघालेले वारकरी निघाले होते. तळपत्या उन्हात अनवाणी पायांनी डोक्यावर शिदोरीचं ओझं घेऊन पायी वारकरी देखील न थांबता न थकता पुढच्या मार्गाने चालत होते. आणि चालता चालताच पायी वारी आणि सायकलवारीचे वारकरी भव्य दिव्य अशा वडाच्या झाडाखाली भेटले. त्या प्रशस्त वडाच्या झाडाच्या सावलीत कुणी हलकीशी डुलकी घेतली, तर कोणी आपल्या प्रवासाची गोष्ट मोबाईलद्वारे घरच्यांना सांगितली, तर बाकीच्यांनी मात्र वादकाच्या तालावर पायी वारकऱ्यांसोबत फुगड्यांचा खेळ मांडला आणि फुगड्यांचा सोहळा साजरा केला. या आनंदाच्या उत्साहात मात्र काहींना त्रास झाला, काहींना पायात मुरडा भरला. पण त्यांच्या सेवेसाठी मात्र डॉक्टरांची टीम सज्ज होती. वेदना होणाऱ्याला त्वरित उपचार देत होती. काळजीने आणि आपुलकीने डॉक्टरांची टीम देखील वारकऱ्यांची सेवा करत होती. वडाच्या झाडाखाली राठी परिवाराचा रसपानाचा आस्वाद घेऊन पाटाच्या वाहत्या पाण्याप्रमाणे पुन्हा आपले वारकरी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाले. टळटळीत उन्हातच दुपारचे 4 वाजले. पुढे शुभकीर्ती लॉन्सवर पुन्हा आपल्या सर्व सायकलिस्ट वारकऱ्यांसाठी हायड्रेशन आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कोणी योगा करू लागले, तर कोणी पायाचे व्यायाम करत होते, कोणी हलकीशी डुलकी घेत होतं, तर कोणी बंद डोळ्यात पांडुरंगाची छबी बघत होता. शुभकीर्ती लॉन्समधील खमंगदार जेवणाचा आस्वाद घेऊन पुन्हा वारकरी पुढच्या प्रवासाला रवाना झाले. त्या दरम्यान ज्यांच्या सायकली खराब झाल्या त्यांना जागेवरच रिपेअर करून देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती. आणि पुन्हा एकदा लांब पल्ल्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. चढ उतार, वळणावळणाचा रस्ता, सपाटी रस्ता अशी सगळे रस्ते करत करत विखे पाटील फाउंडेशन महाविद्यालयाच्या समोर पुन्हा हायड्रेशन पॉइंट करून अध्यक्ष किशोर माने सर्वांना उत्साह देत होते, ऊर्जा वाढवत होते, प्रोत्साहन देत होते. वारकरी देखील सकाळी निघताना जो उत्साह होता त्याच ऊर्जा आणि उत्साहात पंढरपूरच्या दिशेने रवाना होत होते. सूर्य मावळतीला गेला आणि अंधाराने आपलं साम्राज्य पसरवायला सुरुवात केली. तरीही न डगमगता लाईटीच्या झोतात आणि मस्तीच्या झोकात आपला वारकरी सायकल चालवत होता. रात्रीच्या अंधारात काजव्यांप्रमाणे टिमटिमत असणारे अहमदनगर आणि अहमदनगरमधील सुशिक्षित, मनमिळावू, बडे दिलवाला असे दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे करीमशेठ हुंडेकरी आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सर्व वारकऱ्यांचे करीमशेठ हुंडेकरी यांच्या प्रशस्त हुंडेकरी लॉन्समध्ये अहमदनगरचे तरुण तडफदार आणि युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले लाडके आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किशोर माने आणि आदरणीय सदस्यांचे दिमागदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी मात्र अहमदनगरचे प्रसिद्ध गुणांत या ढोल पथकाने आपल्या नगरी शैलीत वारकऱ्यांचे विशेष स्वागत केले. सायकलवारीचा पहिला मुक्काम सालाबादाप्रमाणे नगरच्या हुंडेकरी लॉन्समध्ये झाला. दिनांक 10 जून 2023. काल दिवसभर सायकल चालवूनही एकाही वारकऱ्याला तीळ मात्रही फरक पडला नव्हता. आता नगरवरून थेट पंढरपूर गाठायचे या एकाच ओढीने दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व वारकरी सज्ज होऊन निघाले. नगर ते मिरजगाव या खडतर आणि खड्ड्यांच्या रस्त्याला बगल दिली. मिरजगावला चहा नाश्ता घेऊन आणि अंग मोकळे करण्यासाठी पुन्हा वादकाच्या तालावर ताल धरून पुढच्या प्रवासाला सर्व वारकरी निघाले. सायकलवारी म्हणजे केवळ सायकल चालवायची नाही, तर ठिकठिकाणी निसर्गाचे संरक्षण व संगोपन होण्यासाठी वारी प्रमुख आणि सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात येत होते. सायकल चालवता चालवता पंढरपूर काही अंतरावर दिसू लागले आणि आपला वारकरी नगर जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यात पोहोचला.
माननीय अध्यक्ष किशोरजी माने यांचे जिवलग मित्र, महाराष्ट्र टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजीभाऊ जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात आपल्या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले. पैलवान तानाजीभाऊ जाधव म्हणजेच जगातील नामांकित असा नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस या विद्यापीठाची मानद डॉक्टर पदवी मिळालेले महाराष्ट्रातील थोर समाजसेवक, मित्राचा मित्र आणि गरिबांचा दाता अशी ओळख असलेले पैलवान तानाजीभाऊ जाधव यांनी सर्व वारकऱ्यांचे स्वागत करून प्रत्येकाला वेगवेगळ्या फळांचे ज्यूस, लस्सी देऊन रसपान सोहळा साजरा केला. आपल्या अध्यक्षांनी फाउंडेशनच्या वतीने त्यांना विठुरायाची मूर्ती भेट देऊन त्यांनाही सायकल चालवायला लावून सायकल चालवता चालवता करमाळ्याचा निरोप घेऊन पुढच्या दिशेला मार्गक्रमण केले. बघता बघता दुपारी तळपत्या उन्हाच्या धारेतच शिवम प्राईड आले. जेवणाची वेळ झाली. प्रत्येक वारकऱ्यांसाठी उत्तम स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. कुपन आणि रांग असे शिस्तीचे पालन करीत सर्व वारकरी जेवणाचा आस्वाद घेत होते. तर कोणी योगा करीत होते, कोणी मेडिटेशन करीत होते, तर कोणी हलकीशी साखर झोप घेत होते. पण उजेडातच आपण पंढरपुरात पोहोचायला हवे म्हणून कोणी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन पुढच्या मार्गाला रवानाही होत होते. पुढे पुढे जात होते. डबल सीटर असणारे अंध सायकलिस्ट, महिला सायकलिस्ट आणि एका पायाच्या जोरावर पंढरीची वारी करणारे पवार मात्र साक्षात विठुरायाला डबल सीट घेऊन वारीला निघाले होते. कारण आतापर्यंतचा कुठलाच थकवा त्यांना जाणवत नव्हता. दिवस मावळतीकडे झुकायला सुरुवात झाली आणि पंढरपूरची ओढ अधिकच तीव्र झाली. पण पुन्हा वारकऱ्यांना ऊर्जा मिळण्यासाठी ॲग्रो सर्च टीमने वारकऱ्यांसाठी रांगोळी काढून स्वागत केले आणि वेगवेगळ्या सुगंधाच्या चहासाठी प्रसिद्ध असलेले चहा बिस्किटांची चव देऊन खुश केले. पंढरपूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या करकम इथल्या ग्रामस्थांनी सेवा म्हणून आपल्या वारकऱ्यांचे चहा, सरबत आणि प्रसिद्ध पेढा देऊन स्वागत केले आणि सोबतच मोठ्या मनाने माननीय अध्यक्ष किशोर माने, उपाध्यक्ष सचिन नरोटे आणि इतर सर्व सदस्यांचा सत्कार केला. पंढरपूर भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगाची आध्यात्मिक राजधानी. पांडुरंग आणि रुक्मिणीच्या अस्तित्वाने प्रत्येक वारकऱ्याला मनापासून साद घालून दर्शनाला बोलवणारा विठुराया. तो वारकरी कधी पायी, कधी गाडी, कधी सायकल वारी करत प्रत्येकजण सुखरूप पांडुरंगाजवळ पोचतो आणि त्याच्या पायाला हात लावून त्याला डोळे भरून बघतो तेव्हा वारकरी तृप्त होतो आणि वारकऱ्यांचा आपल्या पायाला होणाऱ्या स्पर्शाने पांडुरंग गालातल्या गालात हसतो देखील. टिमटिमत्या प्रकाशातच आपला वारकरी पंढरपुरात दाखल झाला आणि भव्य दिव्य अशा माऊली रुक्मिणी भक्त निवासमध्ये उद्याचा रिंगण सोहळा आणि विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी शांत मनाने निद्रिस्त झाला. पहाटेच्या हाकेलाच वारकऱ्यांनी चंद्रभागेत डुबकी मारली. सूर्यनारायणाला अर्घ्य दिले आणि सर्व वारकरी न भूतो न भविष्यती अशा सायकल रिंगण सोहळ्याला रवाना झाले. रिंगण सोहळा म्हणजेच महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलन 2023 आणि या संमेलनाचे सन 2023चे अध्यक्षस्थान आणि स्वागताध्यक्ष होते बारामतीकर. या दिमागदार आणि भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन पंढरपूर सायकलिस्ट आणि बारामती सायकलिस्ट फाउंडेशनच्या लोकांनी केले होते. इचलकरंजी, कोल्हापूर, परभणी, पुणे, फलटण, पलूस, लातूर, नाशिक, सांगली, संभाजीनगर, बागलाण अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 4,500 ते 5,000 सायकलिस्ट रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते. असा हा न भूतो न भविष्यती रिंगण सोहळा सुरू करताना संपूर्ण पंढरपुरातून एक प्रभात फेरी करून सर्व वारकरी मैदानात जमले. डोळ्यांची पारणे फेडणारा हा रिंगण सोहळा शिस्तीचे पालन करीत मोठ्या उत्साहात पार पडला.
रिंगण सोहळ्यानंतर बारामती सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व सायकल्स फाउंडेशनचे स्वागत करण्यात आले. तिथेही आपल्या नाशिकच्या तालावर आपल्या वादकाने सर्वांनाच थिरकायला भाग पाडले. समारोपाच्या या कृतज्ञ सोहळ्यात आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सायकल चालवून अनेक विक्रम केले आहे त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. सोबतच सर्व फाउंडेशनच्या अध्यक्षांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त सायकलिस्ट सभासद म्हणून 4,500 सायकलिस्ट सभासद असल्याचा मान आपल्या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनला देऊन विशेष सत्कार करण्यात आला. उत्तम व्यवस्थापन, उत्तम नियोजन, नियोजित काळात मिळणारी सेवा, शिस्त आणि वक्तशीरपणा, वेळोवेळी येणारे हायड्रेशन पॉइंट, नाश्ता, जेवण या सर्व सुखसुविधांनी सर्वच वारकऱ्यांनी माननीय संस्थापक अध्यक्ष बैजल सर, माननीय विद्यमान अध्यक्ष किशोर माने, तसेच वारी प्रमुख ताजनपुरे सर, लोखंडे सर, उपाध्यक्ष सचिन नरोटे, अमित घुगे आणि इतर सर्व मंडळाचे तोंड भरून कौतुक केले. मला अतिशय अभिमानाने आज ही गोष्ट मी सांगू शकतो की आमच्या कुठल्याही रायडर अन्नाचा एक कण सुद्धा ताटामध्ये फेकत नाही. हा एक विचार आपण, हा एक संस्कार या रायडर्सना सायकलिंगच्या माध्यमातून देतो. आणि ह्या वर्षीची वारी जी झाली किशोर माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि अविनाश लोखंडे आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन ती वारी अतिशय यशस्वी केली. पावसाळा सुरू पण नव्हता झाला, भर उन्हामध्ये इथून ते अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सर्व रायडर्सला घेऊन गेले, सगळ्यांना सुखरूप घेऊन आले. त्याबद्दल मी त्या सर्वांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. गेल्या 5 वर्षापासून मी सायकलिंग क्षेत्रात आहे. या दरम्यान अनेक वारी प्रमुख, उपाध्यक्ष, अध्यक्ष असेल, ही पदं, ही जबाबदारी माझ्या खांद्यावर संस्थेने दिली. या दरम्यान जर माझ्याकडनं कोणाला काही मोठ्याने बोललं गेलं असेल, चिडलं असेल किंवा रागवलं असेल, याबद्दल मी सर्व सायकलिस्टची जाहीर माफी मागतो. आणि 5 वर्षापूर्वी मी असलेलं किशोर माने आणि याचं 5 वर्षानंतर सायकलिंग क्षेत्रात आल्यानंतरचा झालेला बदल हा मला माझा स्वतःलाच जाणवतोय. हा केवळ आणि केवळ सायकलिंग क्षेत्रात आल्यानंतर तुमच्यावर दिलेल्या जबाबदारीनेच माणूस हा त्याच्या स्वभावात किंवा त्याच्या राहणीमानात, त्याच्या दैनंदिन जीवनात बदल घडवू शकतो, हे मी स्वतः अनुभवलं. याकरता मी संस्थापक अध्यक्ष आदरणीय बैजल सर, आमचे सर्व माजी अध्यक्ष, मार्गदर्शक या सर्वांचा मी मनापासून आभार मानेल का त्यांनी दिलेल्या जबाबदारीमुळेच मी माझ्यात हा अतिशय कमी वयात बदल करू शकलो. नाही तर काय असतं की प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि तो स्वभाव बदलणं खूप अवघड असतं. जोपर्यंत तुमच्यावर अशी काहीतरी सामाजिक जबाबदारी येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही. आणि तीच माझ्या जीवनात विठ्ठलाच्या रूपाने जो काही बदल घडवला तो मी स्वतः 5 वर्षात मी किंवा माझं कुटुंब असेल यांनी पण अनुभवला की खूप बदल या सायकलिंग क्षेत्रात आल्यानंतर माझ्यात झाला. पूर्वीसारखं अतिशय पटकन कोणावर चिडणे, काही गोष्टी असणे, हा संयम हा तुम्हाला जबाबदारी दिल्यानंतरच येतो. वारी प्रमुख असेल, उपाध्यक्ष असेल आणि आत्ताचं जे अध्यक्षपद असेल, हा सगळा अनुभव मी घेतला तो फक्त आणि फक्त तुमच्या सर्व चांगल्या सायकलिस्टमुळेच मी माझ्यात बदल घडवू शकलो. ही कृतज्ञता माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आयुष्यभर स्मरणात राहील आणि मी आयुष्यभर तुमच्या सगळ्यांचा ऋणात राहू इच्छितो. मग ते लहान असेल, माझ्या वयाचे असेल, माझ्यापेक्षा मोठे असतील, ह्या सगळ्यांच्या ऋणात मी आयुष्यभर राहू इच्छितो. धन्यवाद. संस्थापक अध्यक्ष हरीशजी बैजल सर आणि माननीय अध्यक्ष किशोर माने यांच्या कार्यकाळात झालेली ही पंढरपूरची वारी पुढील पिढ्यानपिढ्या आपल्या स्मरणात राहील. रिंगण सोहळ्याच्या या सत्कार समारंभानंतर ज्याच्यासाठी आपण आलो त्याला डोळे भरून बघण्याची वेळ आली होती.
त्याच्यासाठी आतुर असलेलं मन मात्र आता त्याला डोळे भरून बघण्यासाठी आतुर झालं होतं. कुणी वारीत, कुणी नामदेव पायरी, तर कुणी मुखदर्शन केले. विठ्ठलाला डोळे भरून बघितलं, त्याच्या चरणाला स्पर्श केला. मन तृप्त झालं. माझा वारकरी तृप्त झाला, धन्य धन्य झाला. पांडुरंगाचे आशीर्वाद घेऊन मात्र जड अंतकरणाने माझा वारकरी पुन्हा रोजच्या रहाटगाडग्याकडे वळाला. परतीचा प्रवास. या 3 दिवसांच्या अनेक सुंदर क्षणांच्या आठवणी. कुणाचा आधार, कुणाचा आशीर्वाद, कुणाचा मदतीचा हात, तो उत्साह, त्या फुगड्या, ते तालावर धरलेले ठेके, तो हास्य विनोद, पाहुणचार, रिंगण सोहळा, त्या आठवणी आणि विठुरायाचे डोळे भरून मनात साठवणारी मूर्ती. मात्र या साऱ्या आठवणी घेऊन हाच खरा मोक्ष, या समाधानाची शिदोरी घेऊन पुन्हा माझा वारकरी परतीच्या प्रवासाला निघाला.